अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। अकोल्यातील पातूरमधील उड्डाणपुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला। या भीषण अपघातात 6 जण ठार झाले तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे सरनाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अमरावतीमधील शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते। वाशिमवरून अकोल्याकडे जात होते। त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या 4 चाकी गाडी धडकली। या अपघातात किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोल्यातील अस्टूल गावातील दोघांचा मृत्यू झालाय, तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिता आमले आणि इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातामध्ये जखमींना अकोल्यात उपचारासाठी पाठवण्यात आलं। या अपघातानंतर तातडीने पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला। अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली होती। सध्या पोलिसांनी अपघाती वाहन रस्त्याच्या बाजूला करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला आहे। या अपघातात रघुवीर अरुण सरनाईक वय वर्ष 28, अस्मिता अजिंक्य आमले वय वर्ष 9, शिवानी अजिंक्य आमले वय वर्ष 30, सिद्धार्थ यशवंत इंगळे वय वर्ष 35, अमोल शंकर ठाकरे वय वर्ष 35, कपिल प्रकाश इंगळे यांचा मृत्यू झाला, तर पियुष देशमुख वय वर्ष 11, सपना देशमुख वय वर्ष 41, श्रेयस सिद्धार्थ वय वर्ष 41 हे जखमी झाले आहेत। या अपघाताचा तपास पातूर पोलीस करत आहेत। 4 पदरी असलेल्या अकोल वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याची वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती। दोन्ही वाहन एकाच रस्त्यावर आल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे।